आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। नाशिक शहरामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटना या वेळोवेळी घडत होत्या। त्याच्या अनुषंगाने माननीय सीपी साहेबांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। अशाच प्रकारचा गुन्हा कांदाबाटा चाळ या ठिकाणी घडलेला होता आणि त्या ठिकाणून एक HF डिलक्स गाडी चोरीला गेली होती। त्या सदर गुन्ह्याच्या चोरीच्या अनुषंगाने तपास करत असताना त्या ठिकाणी CCTV फुटेज आपल्याला मिळाले होते। CCTV फुटेजच्या आधारे आपण आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा एका हाताने अपंग होता आणि त्या अनुषंगाने त्याला पकडणे थोडेसे जिकिरीचे आणि त्याच्यावर संशय येत नव्हता की अशा प्रकारचे गुन्हे तो करील म्हणून। त्या अनुषंगाने त्याचा शोध घेत होतो आणि अशाच प्रकारचे गुन्हे घडले असल्या कारणाने त्या सर्व गुन्ह्यांचा समांतर तपास चालू होता। समांतर तपास चालू असताना तर तो कांदा बटाटा भवन या ठिकाणी एके दिवशी आला आणि आल्यानंतर त्या ठिकाणी ट्रॅप करून त्याला त्या ठिकाणी पकडण्यात आला होता आणि पकडण्यात आल्यानंतर त्यांनी सदर गुन्हा केल्याची चोरी केल्याची गाडी चोरी केल्याची कबुली दिली होती। त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने इतर ठिकाणाहून नाशिक तसेच नाशिक शहराबाहेरील ठिकाणावरून 11 गाड्या चोरून नेल्याची त्यांनी माहिती दिली होती। त्या अनुषंगाने कारवाई करून त्या 11 गाड्या रिकव्हर करण्यात आल्या आहेत। आणखीन देखील गाड्या त्याच्याकडून रिकव्हर होण्याची शक्यता आहे। सदरचा तपास माननीय पोलीस आयुक्त CP साहेब नाशिक शहर कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यांच्या आदेशानुसार आणि परिमंडल झोन 1 च्या मॅडम मोनिका राऊत मॅडम आणि सरकारवाडा डिव्हिजनचे नितीन जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नरोटे साहेब व क्राईम PI सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन टीमची अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे।